25 कोटी रुपये एका खेळाडूसाठी एका हंगामासाठी. कॅमेरॉन ग्रीन IPLच्या इतिहासातील सर्वात महाग विदेशी खेळाडू बनला. पण त्याच लिलावात पृथ्वी शॉ, ज्याने एकेकाळी भारतासाठी शतक ठोकलं होतं, त्याला फक्त 75 लाख मिळाले. 25 कोटी आणि 75 लाख या दोन आकड्यांमध्ये भारतीय क्रिकेटचं एक गूढ दडलंय आणि आज आपण त्याच गोडाला उलगडणार आहोत. चला तर मग या बोलूया. नमस्कार मित्रांनो, IPL 2026चा मिनी ऑक्शन अबुधाबीमध्ये संपला. सोशल मीडिया रीलमध्ये आकडे व्हायरल होत आहेत, चर्चा चालू आहेत. कोणी किती कमवलं हा प्रश्न सगळीकडे आहे, पण जो प्रश्न कोणी विचारत नाही तो आज आपण विचारू. ह्या पैशामागची खरी किंमत काय आहे आणि ह्या चमकदार आकड्यांच्या सावलीत कोण हरवतंय? IPL 2026चा हा मिनी ऑक्शन होता. मोठा मेगा ऑक्शन नव्हता. 10 संघांसाठी फक्त 77 खेळाडूंच्या जागा, एकूण 237.55 कोटी रुपयांचा पर्स. पण या लहान ऑप्शन मध्येही रेकॉर्ड मोडले गेले. कॅमेरॉन ग्रीन, ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर, उंची 6 फूट 6 इंच, बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, फिल्डिंग मध्ये ऍथलेटिक. मुंबई इंडियन्स तर्फे मागील हंगामात खेळला. यावर्षी ऑप्शन मध्ये ओपन पूल मध्ये आला आणि कोलकाता नाईट रायडर्सने डोळे बंद करून त्याच्यावर 25.2 कोटी रुपये ठोकले. मिचेल स्टार्कचा 24.75 कोटींचा जुना रेकॉर्ड मोडला गेला. ग्रीन आता IPLच्या इतिहासातील सर्वात महाग ओव्हरसीज खेळाडू ठरला. फक्त ग्रीनच नाही, केकेआरने मतिशा पतिराणा नावाच्या श्रीलंकन तेज गोलंदाजासाठी 18 कोटी रुपये दिले, तर मुस्तफिजुर रहमान 9.2 कोटी. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने व्यंकटेश अय्यरला 23.75 कोटींना घेतलं. चेन्नई सुपर किंग्जने 2 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर, प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांच्यावर 28.4 कोटी रुपये खर्च केले. मोठी रक्कम, मोठी नावं, मोठ्या अपेक्षा. पण इथेच एक नाव थांबतं, पृथ्वी शॉ. या मुलाला कोणी विसरलेलं नाही. भारताचा 18 वर्षाखालील कर्णधार. पदार्पणातच शतक ठोकलं. दिल्ली कॅपिटल्ससाठी विध्वंसक पारी खेळला. पण गेली 2 वर्ष इंजुरी, फिटनेस समस्या, फॉर्मचा चढ उतार यामुळे तो संघर्ष करतोय. आणि या लिलावात पंजाब किंग्सने त्याला फक्त 75 लाखानं घेतलं. 75 लाख ग्रीनच्या 25.2 कोटींच्या तुलनेत 33 पट कमी. एकाच खेळात, एकाच लीग मध्ये 2 खेळाडूंची ही किंमत. एका बाजूला स्टार पॉवर, दुसऱ्या बाजूला स्ट्रगल आणि मध्ये मध्ये एक प्रश्न. खेळाडूची खरी किंमत कशावरून ठरते? कामगिरीवरून की मार्केटिंग व्हॅल्यूवरून? IPL आता केवळ क्रिकेट स्पर्धा नाही, ती एक संपूर्ण आर्थिक यंत्रणा आहे. प्रत्येक फ्रँचायझी एक बिझनेस आहे. त्यांच्यासाठी खेळाडू केवळ रन्स मारणारा किंवा विकेट्स घेणारा खेळाडू नाही, तो एक ब्रँड ॲसेट आहे. त्यांचे सोशल मीडियावर फॉलोअर्स किती, त्यांच्यावर किती रील बनतात, कोणत्या ब्रँड्स त्यांच्याशी डील करतात, त्याच्यामुळे किती TRP येतो, हे सगळं गणित यामध्ये मोजलं जातं. म्हणूनच KKRने ग्रीनसाठी 25 कोटी दिले. केवळ त्याच्या क्रिकेट स्किलसाठी नाही, त्याच्या ग्लोबल फॅनबेससाठी, त्याच्या इमेजसाठी, त्याच्या ब्रँड फ्रेंडली पर्सनॅलिटीसाठी. याचा अर्थ असा नाही की ग्रीन त्या पैशाला पात्र नाही, तो पात्र आहे. पण प्रश्न असा आहे की जेव्हा मार्केट व्हॅल्यू ही चमक ठरवते, तेव्हा मेहनत करणाऱ्या, कन्सिस्टन्सी दाखवणाऱ्या पण स्पॉटलाइट बाहेरच्या खेळाडूचं काय? IPL 2026 ऑप्शन मध्ये एकूण 77 जागा भरल्या गेल्या. यातील जवळपास 35 ते 40% पैसा फक्त 8 ते 10 खेळाडूंवर खर्च झाला. उर्वरित 60-65% सगळ्या बाकीच्या खेळाडूंसाठी. हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थचा पॅटर्न वर्षानुवर्ष दिसतोय. काही स्टार कोट्यावधी होतात आणि मग बाकीचे सपोर्टिंग कास्ट मध्ये फिट होतात. आता या चमकदार IPLच्या दुसऱ्या बाजूला जाऊया. तिथे आहे रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी. हे त्या डोमेस्टिक स्पर्धा आहेत जिथे खरे क्रिकेटपटू घडतात. महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई, कर्नाटक, तमिळनाडू या सगळ्या राज्यांचे खेळाडू रोज मैदानात उतरतात. महिनाभर सामने खेळतात, शतक ठोकतात, विकेट घेतात. पण त्यांना मिळतं काय? एका रणजी सामन्याची मॅच फीज 40 ते 60 हजार रुपये. अनुभवी खेळाडूला 60,000, कमी अनुभवी असेल तर 40,000. जर एखादा खेळाडू संपूर्ण हंगाम खेळला आणि त्याचा संघ नॉकआउट टप्प्यापर्यंत पोहोचला तर त्याला साधारण 20-25 लाख रुपये मिळतात. हे आहे एका वर्षासाठी. आणि ग्रीनला एका IPL हंगामासाठी 25 कोटी. मग आता गणित करा, एका रणजी खेळाडूला ग्रीनच्या हंगामा इतका पैसा मिळवायला 100 वर्षाहून जास्त काळ खेळावा लागेल. मुद्दा हा नाही की ग्रीन किंवा इतर स्टार खेळाडूंना कमी द्यायला हवं. मुद्दा हा आहे की ज्या खेळाडूंवर भारतीय क्रिकेटचा पाया उभा आहे त्यांना जास्त का नाही? BCCI, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड, ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे. गेल्या आर्थिक वर्षात बोर्डाचं टर्नओव्हर 9,700 कोटीहून अधिक रुपये होतं. यातील 5,700 कोटी रुपये फक्त IPL मधून आलं.
या प्रचंड पैशातून ग्रासरूट क्रिकेटसाठी देशांतर्गत स्पर्धांसाठी किती जातं? ऑफिशियल अलोकेशन 50-60 कोटी. पण इतरांसाठी किती खर्च होतं? आरटीआय चौकशीमध्ये असं निदर्शनास आले की खरोखर 15-20 कोटीपेक्षा जास्त खर्च होत नाही. आणि तेही फक्त मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद यांसारख्या मेट्रो शहरांच्या अकॅडमीमध्ये. बिहार, झारखंड, ईशान्य भारत, उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागांना जवळपास शून्य. विदर्भाचं उदाहरण घ्या. या संघाने अनेक वेळा विजय हजारे ट्रॉफी जिंकली. करुण नायर याने सलग 5 शतकं ठोकली. पण IPL 2026 मध्ये त्याचं नाव शॉर्ट लिस्ट मध्येही नव्हतं. अनेक डोमेस्टिक खेळाडू सातत्याने धावा करतात, विकेट्स घेतात, पण त्यांना IPL मध्ये संधीच मिळत नाही. कारण त्यांच्याकडे बज नाही, इंस्टाग्राम रील्स व्हायरल नाहीत, ब्रँड्स डील्स नाहीत, मीडिया अटेन्शन नाही. उलट 18-19 वर्षाच्या मुलांना ज्यांनी अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये 1-2 धमाकेदार इनिंग्स खेळली त्यांना कोट्यावधींचे करार मिळतात. हे चुकीचं नाही. यंग टॅलेंटना संधी मिळायला हवीच. पण ज्या खेळाडूने 10 वर्ष डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी दाखवली त्याला काहीच नाही. हे बॅलन्स आहे का? सोशल मीडिया या सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतं. आज खेळाडूची व्हॅल्यू केवळ त्याच्या क्रिकेट स्टॅटवरून ठरत नाही. इंस्टाग्राम फॉलोअर्स किती, ट्विटर एंगेजमेंट किती, युट्यूब शॉर्ट्स मध्ये किती व्ह्यूज येतात हे पण मोजलं जातं. एखादा खेळाडू मैदानावर खराब खेळला तरी जर त्याच्या रील्स व्हायरल होतात तर त्याची मार्केट व्हॅल्यू टिकून राहते. उलट एखादा सातत्याने रन्स मारतोय पण कॅमेऱ्याच्या सावलीत खेळतोय तर त्याची ऑप्शन मध्ये दखल घेतली जात नाही. BCCI वर या परिस्थितीत सर्वात मोठी जबाबदारी आहे. IPL हा केवळ पैसा कमवण्याचा प्लॅटफॉर्म नसून भारतीय क्रिकेट संस्कृती घडवणारा घटक बनलाय. राष्ट्रीय संघ तयार होतो तो रणजी, दुलीप, देवधर, इराणी यांसारख्या स्पर्धांमधून. पण प्रकाश झोत आता संपूर्ण IPL वर स्थिरावलंय. BCCI ने काही महिन्यांपूर्वी IPL 2026 साठी काही नवीन नियम जाहीर केले. ओव्हरसीज खेळाडूंसाठी मॅक्झिमम सॅलरी कॅप 18 कोटी रुपये. पण ग्रीन 25.2 कोटींना गेला तर उर्वरित 7.2 कोटी कुठे जातात? प्लेयर वेलफेअर फंड मध्ये. पण भारतीय खेळाडूंसाठी अशी कोणतीही कॅप नाही. कोणताही इंडियन खेळाडू कितीही महाग होऊ शकतो. तुलनात्मक दृष्टीने विचार केला तर ओव्हरसीज खेळाडूंसाठी मर्यादा पण भारतीय खेळाडूंसाठी मोकळीक, याला फेअर प्ले म्हणता येईल का? जागतिक पातळीवर इतर स्पोर्ट लीग कशा चालतात? अमेरिकेतील NBA मध्ये सॅलरी कॅप सोबत लक्झरी टॅक्स आहे. कोणत्याही टीमने मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला तर त्याला अतिरिक्त कर भरावा लागतो, जो मग लहान टीम्स मध्ये वाटला जातो. उद्देश एकच, कॉम्पिटेटिव्ह बॅलन्स. इंग्लंडच्या प्रीमियर लीग मध्ये फायनान्शियल फेअर प्ले चे नियम आहेत. तुमच्या कमाई इतकाच खर्च करता येतो, नाहीतर दंड, गुणवजा, बंदी अशी शिक्षा. IPL मध्ये टोटल सॅलरी कॅप आहे. प्रत्येक फ्रँचाइजला ठराविक बजेट आहे. पण त्या बजेटमध्ये वेल्थ डिस्ट्रीब्युशन कसं व्हायला हवं यावर कोणतीही मर्यादा नाही. एखादी फ्रँचायझी हवं तर आपल्या पर्सचा 40% एकाच खेळाडूवर खर्च करू शकते आणि बाकीचा संघ जुगाडवर उभारतो. काहींना हे पूर्णपणे बाजाराचं लॉजिक वाटेल. शेवटी मार्केट आहे. जिथे डिमांड जास्त तिथे किंमत जास्त. पण इथे हा खेळ केवळ मार्केट प्रोडक्ट नाही, तो लाखो तरुणांच्या स्वप्नाशी निगडीत आहे. मानसिक आरोग्याची बाजू देखील इथे महत्वाची ठरते. 20-25 कोटींमध्ये विकला गेलेला खेळाडू फक्त पैसा नाही तर त्या पैशाच्या ओझ्याखाली खेळतो. प्रत्येक ओव्हर, प्रत्येक बॉल, प्रत्येक मिसरीड शॉट यावर सोशल मीडियातलं ट्रोलिंग, हेडलाईन्स मधलं अनालिसिस आणि एक्स क्रिकेटरचे जजमेंट तयार असतात. इतके पैसे घेतल्यानंतर असं खेळतो, ही ओळ सतत ऐकायला मिळते. उलट थोड्या रकमेला गेलेला खेळाडू किंवा अनसोल्ड राहिलेला खेळाडू स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुप्पट संघर्ष करतो. प्रेक्षकांची या सगळ्यात भूमिका आहे. आपण IPL ऑप्शन पाहतो, चर्चा करतो, कोणाला किती मिळालं यावर मीम्स बनवतो, रील्स बनवतो. पण रणजी ट्रॉफी कधी पाहतो? देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोण धडाकेबाज कामगिरी करते हे कधी आपल्याला जाणून घ्यायची इच्छा होते? आपण जिथे आपलं लक्ष, आपला वेळ, आपले व्ह्यूज आणि आपलं क्लिक्स देतो तिथंच सिस्टम ताकद घेतं. म्हणजे IPL चा तमाशा आपण जितका चांगला एन्जॉय करतो तितकाच आपण अप्रत्यक्षपणे याच विषमतेला पोचती राहतो. मग उपाय काय? BCCI कडे केवळ स्रोतच नाहीत तर अधिकारी आहेत. हवे तर ते काही साधे पण परिणामकारक बदल करू शकतात. कोणत्याही एकाच खेळाडूवर टोटल पर्सच्या ठराविक टक्केवारीपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही अशी मर्यादा. प्रत्येक फ्रँचायझीसाठी डोमेस्टिक अनकॅप्ड खेळाडूंवर किमान 30-40% पर्स खर्च करणं बंधनकारक. IPLच्या एकूण कमाईतून ठराविक टक्का थेट रणजी, अंडर 19, जिल्हा स्पर्धा आणि कोचिंग सुविधांमध्ये गुंतवणूक. राष्ट्रीय संघाच्या निवडीत फक्त IPL परफॉर्मन्सला नव्हे तर 3-4 वर्षाच्या सर्व फॉर्मॅटच्या कामगिरीला समान वजन. काही जण म्हणतील मार्केटमध्ये दखल घेतली तर लीग मागे पडेल,
पण प्रश्न असा आहे की हे मार्केट कोणासाठी चाललंय? प्रेक्षकांसाठी की काही निवडक कॉर्पोरेट आणि प्रसार माध्यमांसाठी? IPL 2026 ऑप्शन संपला, आकडे स्क्रीनवरून गेले, प्रेक्षकांनी चॅनल बदललं, पण या लिलावाने जी प्रश्नांची यादी आपल्या हातात ठेवली ती पुढची अनेक वर्ष आपल्या क्रिकेटला त्रास देणारी आहे. हा खेळ नेमका कोणासाठी खेळला जातोय? काही ब्रँडसाठी, काही शहरांसाठी, काही मोजक्या नावांसाठी, की संपूर्ण देशभर पसरलेल्या त्या लहान लहान मैदानासाठी जिथे अजूनही एक लेदर बॉल आणि तुटक्या बॅटमध्ये कोणीतरी आपलं भविष्य शोधत आहे? जर आपल्याला या प्रश्नांची उत्तरे बदलायची असतील तर फक्त रिमोटवर चॅनल बदलणं पुरेसं नाही. चर्चा करावी लागेल, आवाज उठवावा लागेल, BCCI आणि राज्य संघटनांना जाब विचारावा लागेल. IPL बघायलाच नको असं नाही, पण ते पाहताना मनाच्या एका कोपऱ्यात सतत विचार ठेवणं गरजेचं आहे की हा पैसा, ही चमक, ही प्रसिद्धी या सगळ्यातून भारतीय क्रिकेटचा पाया मजबूत होतोय की आणखी खोदला जातोय? कारण क्रिकेटचा आत्मा टीव्ही स्टुडिओच्या सेटवर किंवा ऑक्शनच्या हॉलमध्ये राहत नाही. तो त्या मातीच्या पिचवर असतो, जिथं सकाळच्या धुक्यातून बॉल निसटत असतो. तो त्या मुलाच्या डोळ्यात असतो, जो लाईनमध्ये उभा राहून सिलेक्शन ट्रायलची वाट पाहतो. तो त्या कोचच्या आवाजात असतो, जो महिन्याला थोडंफार मानधन घेऊनही रोज मैदानात उभा असतो. जर IPLच्या चमकदार लाईट्समध्ये आपण हा आत्माच हरवला, तर मग उरलेले 6, 4 कोट्यवधींचे करार यांना काही अर्थ उरणार नाही. म्हणूनच प्रश्न अगदी साधा आहे. पुढच्या वेळी आपण IPLचं ऑप्शन बघताना, स्क्रीनवर आकडा बदलताना, सोल्ड टूचा आवाज ऐकताना आपण फक्त टाळ्या वाजवणार की थोडा वेळ थांबून स्वतःला विचारणार, या सगळ्या तमाशाच्या मागचं खरं क्रिकेट कुठं आहे? तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाटतं की ही चर्चा महत्त्वाची आहे तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण बदल कॉन्व्हर्सेशन मधून सुरू होतो. हा प्रश्न एक क्रीडाप्रेमी म्हणून आपला आहे, आणि हा प्रश्न विचारत राहणं, पुन्हा पुन्हा विचारत राहणं हीच बदलाची पहिली पायरी आहे. क्रिकेटचा आत्मा कोट्यवधींच्या करारात नाही, तो त्या माळावर आहे जिथे एक मुलगा स्वप्न पाहत असतो. चला मग भेटूया नवीन विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. या बोलूया.